बी म्हणून दिलेलं आहे. सेकंड मियोटिक डिव्हिजन ऑर होमोटायपिक डिव्हिजन ऑर मियोसिस सेकंड. याचं वैशिष्ट्य आता काय तर या ठिकाणी बघा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ड्युरिंग दिस डिव्हिजन, या डिव्हिजनच्या वेळेस कोणतं सेकंड मियोटिक डिव्हिजन. ड्युरिंग दिस डिव्हिजन टू हॅप्लॉइड सेल फॉर्मड, दोन हॅप्लॉइड सेल तयार होतात. ड्युरिंग यावेळेस फर्स्ट मियोटिक डिव्हिजन डिवाइड फर्दर, पहिली मियोटिक डिव्हिजन पुन्हा विभाजन व्हायला लागते. लक्षात आलं. डिवाइड फर्दर असं म्हणतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. डिवाइड फर्दर इनटू 4 हॅप्लॉइड सेल्स. किती सेल तयार होतात? 4 तयार होतात. आणि मियोसिस मध्ये एकाचे 2 आणि मियोसिस मध्ये 4 तयार होतात. ओके, बघा आता पुढे. द डॉटर सेल फॉर्मड इन द सेकंड मियोटिक डिव्हिजन आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट सेल. मात्र ते कशी असेल? आयडेंटिकल म्हणजे काय? च्या सारखी. कोणासारखी? पॅरेंट सेल सारखीच असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. आयडेंटिकल म्हणजे च्या सारखी, बरोबर आहे. टू देअर पॅरेंट्स किंवा पॅरेंट सेल विथ रिस्पेक्ट टू क्रोमोझोम नंबर फॉर्मड इन मियोसिस फर्स्ट. जे की ते क्रोमोझोम नंबर मियोसिस फर्स्टमध्ये त्या ठिकाणी काय आहेत, त्या ठिकाणी त्याच्यासारखेच असा त्याचा अर्थ. हॅन्स दिस डिव्हिजन इज कॉल्ड होमोटायपिक डिव्हिजन. म्हणून याला डिव्हिजनला, या विभाजनाला काय म्हणायचं? होमोटायपिक डिव्हिजन असं म्हणतात. होमो म्हणजे सारखे, च्या सारखे, हुबेहूब प्रतिकृती असा त्याचा अर्थ आहे. आता बघा याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे क्युरिटी बॉक्स. क्युरिटी बॉक्स म्हणजे उत्सुकतेच्या संदर्भामध्ये असणारे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत, बरोबर. व्हॉट इज एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ सिनिप्टोनिमल कॉम्प्लेक्स. सिनिप्टोनिमल कॉम्प्लेक्स कशाला म्हणतात हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर नंतर दुसरा, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ चाजमाटा किंवा चाजमा, बरोबर आहे. चाजमाचं स्ट्रक्चर कसा असतो? विच टाइप्स ऑफ प्रोटीन आर इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स, बरोबर आहे. विच टाइप्स ऑफ प्रोटीन, कोणत्या प्रकारचे प्रोटीन इन्व्हॉल्व असतात स्पिंडल फायबर तयार होण्यासाठी. आकृतीमध्ये मी दाखवलेलं आहे स्पिंडल फायबर कशाला म्हणतात ते. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वाय अँड हाव सम स्पिंडल फायबर एलॉंगेट अँड सम कॉन्ट्रॅक्ट. काही जे काही स्पिंडल फायबर्स आहेत काय म्हणताय, का आणि कसं, बरोबर आहे. ते काय म्हणतात? स्पिंडल फायबर एलॉंगेट म्हणजे लांब होणे, बरोबर. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अंकुचन पावणे. कसं अंकुचन पावतात? कम कैसा होते और बढ़ते कैसा होते, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. व्हॉट इज द रोल ऑफ सेंट्रिओल इन द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल अपरेटस. स्पिंडल अपरेटस फॉर्म होण्यासाठी सेंट्रिओलचा काय रोल आहे, काय भूमिका आहे त्याची, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इन अब्सेन्स ऑफ मियोसिस. जर मियोसिस नसेल तर काय होईल, असे प्रश्न एक नाही अनंत प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, बरोबर आहे. एक जनरल आहे, असं झाल्यानंतर कसं होतं, तसं झालं तर कसं होईल, ते केल्यानंतर कसं होईल, हे केल्यानंतर, असं जनरल प्रश्न आहेत. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा टिलोफेज फर्स्ट, बरोबर आहे. आपल्याला मियोसिस फर्स्टमध्ये फायनल सेल मिळालेली कोणती होती? टिलोफेज फर्स्ट. मियोसिस फर्स्ट मधली, बरोबर आहे, कोणती त्या ठिकाणी आहे? मियोसिस फर्स्ट मधली प्रोफेज फर्स्ट आलं, त्याचे सबफेजेस आले, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. टिलोफेज ही शेवटची, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. याच्यामध्ये आता या ठिकाणी बघा मी काय म्हणतो, इथं आकृती दिलेली बघा. हे टिलोफेज फर्स्ट अँड सायटोकायनेसिस म्हणजे काय? हे टिलोफेज फर्स्ट आहे आणि सायटोकायनेसिस, सायटोप्लाझम इक्वल डिवायडेशन झालेलं, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हे टिलोफेज फर्स्ट या ठिकाणी तयार होत असताना त्याच्यानंतर त्याच्यापासून स्वतंत्र 2 पेशी तयार होतात. बघा 2 पेशी तयार झालेत की नाही बघा त्या ठिकाणी. आणि क्रॉसिंग ओव्हर झालेलं त्या ठिकाणी क्रोमोझोम सुद्धा दिसते. याचा तुकडा त्याच्यावर, त्याचा तुकडा याच्यावर आलेला आहे का बघा, आहे ना. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रोफेज सेकंड
प्रोफेज सेकंडच्या नंतर मेटाफेज सेकंड, बरोबर आहे. मेटाफेजच्या नंतर अनाफेज सेकंड आणि शेवटी टिलोफेज सेकंड. लक्षात आलं काय म्हणतो, कळालं. हे फेजेस आले. आता याच्यामध्ये बदल काय काय झाले थोडं आकृतीमध्ये बघा आणि नंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये घेऊन जातो. हे टिलोफेज फर्स्टच्या नंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रोफेज फर्स्ट तयार झालेला आहे. सॉरी, प्रोफेज सेकंड. प्रोफेज फर्स्टमध्ये सेकंडमध्ये दोन सेल तयार झालेले आहेत. मात्र त्याच्यातले क्रोमोझोम कसे तर एक नजर बघून घ्या. बघितलं, राईट. आता त्याच्यानंतर मेटाफेज सेकंडमधले क्रोमोझोम बघून घ्या. हे बघून द्या का म्हणतो तुम्हाला मी. आता मी त्याचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, ते पुस्तकात बघून तुम्हाला त्या ठिकाणी ताळमेळ लावून घ्यायचं. त्याच्यानंतर अनाफेज सेकंड ही फेज बघून घ्या आणि नंतर टिलोफेज सेकंड हे फायनल झालेली. ओके, चला आता आपण या ठिकाणी याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी काय करू, माहिती पाहूया. ओके, चला. बघा, इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फेजेस. याच्यामध्ये इट म्हणजे कोण हो, इट म्हणजे कोण. थांबा 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 हा, तू बोल नको. हां, उभं राहा. हां, काय म्हणते, काय म्हणते होती, टेक. हां, काय हो, काय म्हणलं मला कळायचं ना, जोराने सांग. ते मी प्रश्न का विचारला, आता प्रश्न काय विचारला मी. हां, इट म्हणजे कोण, बरोबर आहे. हां, कोण, त्यानं म्हणलेले शब्दशः सांगून राहिले. ते म्हणलेले ते म्हणजे कोण. टिलोफेज. हां हां, आता बघा याच्यामध्ये मियोसिस सेकंडमध्ये, आता मियोसिस सेकंडचा भाग चालू झालेला आहे. मियोसिस सेकंड इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग द फेजेस, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड आणि सायटोकायनेसिस सेकंड. बरोबर आहे. बसा, चला आता बघा प्रोफेज सेकंडमध्ये काय या ठिकाणी बघा, या ठिकाणी सांगतो. The chromosome are distinct with two chromatid. The chromosomes are distinct with two chromatids. क्रोमोझोम मध्ये दोन क्रोमोझोमचे तुकडे आहेत. Each centriole divide into two. प्रत्येक सेंट्रिओल विभाजन होतो दोन मध्ये, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ टू सेंट्रिओल विच मायग्रेट टू अपोजिट पोल. कुठे होतात, वळतात, अपोजिट पोल. वर एक पोल आहे, खाली एक पोल आहे, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ, तिकडे मायग्रेट होतात म्हणजे तिकडे ट्रान्सफर होतात. अँड फॉर्मिंग ए स्टार. स्टार चंद्र, जसं आपण म्हणतो ना स्टार चांदणी झाल्यासारखं त्या ठिकाणी म्हणतो का, तसं दाखवतो आपण, बरोबर आहे का. ते पोल कसं दिसतं त्या ठिकाणी. खरं तर स्टार म्हणलं तर या पद्धतीने असं दाखवलं जातं ते, राईट. हे स्टार झालं, लक्षात आलं. परत आता हे आपल्याकडे असलेलं पोल आहे, पोल हे असं दिसतं ते, हे टोक इकडचं आणि तिकडचं त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे स्टार म्हणजे जसं चांदण्या जसे असतात, कसे दिसतात ते, चांदण्या कसे दिसतात, चांदण्या कशी दिसतात. या बॉम्बला होता ते काय, आम्हाला दिसतच नाहीत म्हणतात काही, वाटलं असं वाटतं. कशा, तशा म्हणजे कशा, तुमच्यासारख्या का माझ्यासारख्या का आणखी कोणासारख्या, हे सांगा. कशा दिसतात. हा सांग.
माझ्यासारखा म्हणते. आता हेच मला उत्तर पाहिजे होतं, त्यानं हे दिलं, माझ्यासारखं म्हणलं. चांदण्या कधीही चमकत नसतात, चंद्र सुद्धा चमकत नाही. हे चांदण्या आणि चंद्र हे सगळे बदमाश स्वयंप्रकाशित नाहीत, परप्रकाशित आहेत. सूर्याकडून उधारीवर घेतलेलं असते आणि ह्यांना म्हणाले मला माझ्याकडे कुठं आहे त्या ठिकाणी, मी प्रकाशितच नाही ना. बरोबर. हा हा ऊन पडलं तर तू तर सगळेच गोरेपान चमकतात, ते त्याचं काय असते. आलं लक्षात. ऊन पडलं तर चमकतात. बरोबर आहे. आता ऊन म्हणजे सूर्याचं किरण. आता खरं तर मला मुद्द्यावर यायचं आहे की आपल्याला चांदण्या जे चमचम चमचम चमकल्यासारखं वाटतात ना, तसं चमकत नाहीत. हे आपल्याला भास होतो कारण हवेचा त्या ठिकाणी थर असतो, त्याच्यामुळे हवेची मोमेंट असते, तसं आपल्याला ते जाणवतं. ते कारण ते चांदण्या वगैरे असतील तर ते स्थिर असतात, ते अजिबात नाही. सूर्याचा प्रकाश त्यांच्यावर पडल्यामुळे फक्त वाटतं आपल्याला. आणि हवेतल्या लहरी हवेमध्ये लहर असतात, लहरी असतात. वेव ऐकलं बघितलं हो ना तुम्ही, वेव बरोबर आहे. बरोबर आहे का. ते वेव्ज त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला तसं जाणवतात. आलं लक्षात. म्हणून तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आर्टसारखं बोलू नये. आर्ट्स एखादा कवी जे आहे ना, आपली कविता करत असताना चांदण्या कशा लोक चमकतात म्हणते, ती भाषा अलंकारित आर्टमध्ये चालते. बरोबर आहे. ती कलाकृती तशी वापरतात त्यांनी. पण सायन्स ही काय आहे, हकीकत आहे. हकीकतमध्ये वस्तुस्थिती. जो देखे वही सच है, जो न देखे. इमॅजिनला नाही तिथं महत्व. आर्ट्समध्ये इमॅजिन आहे. बरोबर आहे. ती कसा दिसतो, ती कशी दिसते, त्याच्यावर कविता होते, गाणे होते, ती गोष्ट वेगळी. पण आपल्या सायन्स कसं आहे, ती तसला अजिबात नाही. जे दिसते तेच खरं आहे. ती वस्तुस्थिती. उगी लाडी लबाडी नाही. लक्षात आलं का. हां, उगी विशेषणं लावून. आता बघा त्या ठिकाणी काय विशेषणे लावून त्या ठिकाणी सांगितलं जातं. ती बरोबर आहे का. असं ते तसा आपल्याकडं तसा फिसा काही नाही. जे हकीकत आहे ते तसंच असं. चला असो. तर त्या या ठिकाणी बघा मी काय म्हणत होतो या ठिकाणी तुम्हाला की प्रोफेस फर्स्टमधलं सेकंडमधलं या ठिकाणी असे शब्द या ठिकाणी सांगितले मी तुम्हाला. स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड बिटवीन द सेंट्रिओलमध्ये स्पिंडल फायबर दिसतात. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. हां, काय होतं, शब्द आहे तिथंच आहे, वाचा. डिसअपियर म्हणजे काय. हां, सांग बेटा. हां बोलो. जरा दम पकड़. हाँ बोलो. क्या बोल रहे, जोर से बोलो. क्या भी बोल रहे बाबा. उन्हें जवाब दी. बराबर है क्या. लेकिन वो तुमको भी नहीं समझा. उर्दू में उन्हें मराठी में बोली, तुमको मराठी भी नहीं आ रहा बराबर. बोलो, तुम बोलो. हाँ क्या बोले बच्ची ने. वही तो. हाँ बोलो. हाँ इनका ना बोलते हैं. वेरी गुड. हाँ गायब होना. बराबर है. ये बात गायब होना ये सच है. अब तुम बोले वाला इनको नहीं समझता. समझ रहा का ना. नाही कहो. तुम्ही लई महान हो. लई महान हो तुम्ही. तुमच्या इतकं जगात महानच नाही कोणी. लक्षात आलं का. तुमचं म्हणणं काही नाही. पण ह्याला समजलं का बेटा. हे तर बोम आहे. गायब होना म्हणजे ते डिसअपियर. नाही से होने. वो नाही से होने उनको नहीं समझ में आया. गायब होना तुमको नहीं समझ में आया. बराबर आहे. त्याला वेगळं वाटलं की त्याला हे नाही आणखीन काहीतरी असेल. तुम्ही काही बघू दमदाटी म्हणून त्याला म्हणला दाबला एवढा माहिती आहे का तुला. काय म्हणलं असं. ती बिचारी खरं सांगितली. खरं बोलणं योग्य. आपण रागवत नाही बरं. नाही मालूम तो नाही मालूम. बरोबर. आता काही गोष्टी मला एखाद्याला काही गोष्टी माहीत नसलेल्या आहे, मी मान्य करतो. त्याला काय नाही म्हणजे कसं माहीत नाही त्याला काय होते. नाही तर नाही. लक्षात आलं. कोणताही माणूस पूर्ण परिपक्व राहत नाही. आता मी बायलोचं परिपक्व समजून घेऊ आपण. समजायला काय लागेल आपल्याला. दुसऱ्या विषयाचं आपल्याला काय माहीत. दुसऱ्या विषयाचं काही माहिती आहे का नाही. हां चला. ओके बघा.
आता या ठिकाणी पुढचं या ठिकाणी बघा मी काय म्हणतो त्या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियोलस स्लोली डिसअपियर, कारण हा प्रोफेजचंच कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर आहे का? बरोबर, हे लक्षात ठेवायचं ते, बाकी जनरल आहेत. त्याच्यानंतर मेटाफेज बघा या ठिकाणी क्रोमोझोम गेट अरेंज्ड ॲट इक्वेटोरियल रिजन. बघा अलग लक्षात, इक्वेटोरियल म्हणजे अगोदर सांगितलेलं आहे, प्रोफेजमध्ये तसं सांगितलं होतं काय म्हणजे क्रोमोझोम लाय ऑन इक्वेटोरियल रिजन. इक्वेटोरियल म्हणजे सेंटरमध्ये, बरोबर, पेशीच्या मध्यभागी इक्वेटोरियल असं म्हणतात. 2 क्रोमॅटिड्स ऑफ each chromosome are separated by the division of the centromere, full stop. Some spindle fibers are attached to the centromere and some are arranged and to the end between the two opposite centriole. 2 opposite centriole मध्ये त्या ठिकाणी असतं, असा त्याचा अर्थ आहे. राईट. त्याच्यानंतर आता बघा पुढे अनाफेज सेकंड. अनाफेज सेकंड काय? द सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम. विभाजन झालेले क्रोमोझोमचे तुकडे झालेत म्हणजे डॉटर झाले. डॉटर म्हणजे त्याच्यापासून तयार झालेले छोटे भाग, बरोबर, त्याची पिलं जे आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ. म्हणून द सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम अँड मूव्ह टू द अपोजिट पोल. कुणीकडे वळले जातात? आकृतीमध्ये बघा अनाफेजचं त्या ठिकाणी अनाफेज सेकंड मध्ये क्रोमोझोम विभाजन होऊन एका पोलकडे वळलेले आहेत का बघा? बरोबर आहे. आणि मात्र क्रोमोझोम मध्ये दाखवत असलेले कलर मध्ये दाखवलेले आहे, बरोबर आहे. कलर मध्ये असे मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम वेगवेगळे असतात म्हणून त्यांना दाखवून दिले असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा द सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम अँड मूव्ह टू अपोजिट पोल ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्पिंडल फायबर्स अटॅच्ड टू द सेंट्रोमियर, जे की ते सेंट्रोमियरला अटॅच असतं असा त्याचा अर्थ आहे. झालं. राईट. आणखीन याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येतं क्रोमोझोम बिकम याच्यामध्ये एल शेप्ड और व्ही शेप्ड. आकृती क्रोमोझोमची कशी तयार होते त्या ठिकाणी? एल और व्ही आकृतीमध्ये बघा आहे का तशी आकृती? आणि एखादा पॉईंट त्याच्यामध्ये राहिला असता तर आपल्याला ॲडिशन करता येतं, टाकता येतं, बरोबर आहे. लक्षात आलं का म्हणतो? ॲडिशन करता येतं. लिहा त्याच्यामध्ये वाटलं सर आहे का त्याच्यामध्ये? क्रोमोझोम बिकम एल और व्ही शेप्ड आहे का? नाही. तर लिहून काढते त्यामध्ये क्रोमोझोम बिकम एल और व्ही शेप्ड. लिख दो, पॉइंट के अंदर ही लिखो. झाला का? लिहायचंय क्रोमोझोम बिकम एल और व्ही. एल ची आकृती द्या आणि व्ही ची आकृती. झाला आता. चला टिलोफेज सेकंड आता मध्ये. टिलोफेज सेकंड मध्ये काय? ड्युरिंग दिस फेज और ड्युरिंग दिस स्टेज द डॉटर क्रोमोझोम अनकॉइल. आता अनकॉइल व्हायला लागलं या ठिकाणी. न्यूक्लियर मेम्ब्रेन सराउंड ईच ग्रुप्स. न्यूक्लियर मेम्ब्रेन का होतं? सराउंड ईच ग्रुप ऑफ क्रोमोझोम अँड न्यूक्लियोलस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन. इथं न्यूक्लियोलस दिलेलं आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन दिलं नाही. काय? रिअपियर हा शब्द महत्वाचा आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस रिअपियर म्हणजे काय? याचा अर्थ काय? कोण सांगतील? सांगा. न्यूक्लियोलस आणि न्यूक्लियोलस और न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर. तू सांगा बा. अगं बाई तू डोक्याला का हातलं काय? आता कसं करू? आता माझं कसं असं म्हणाले का म्हणतो ते? त्यानं डोक्याला हात लावले, मी घाबरून गेलो काय? सांग. उन्होंने क्या बोले हो उसको? उसको उर्दू में बोलो. क्या बात है. जवाब को जवाब. गड. तिचे उत्तर बरोबर. तिचे तू काहीतरी वेगळंच म्हणली. तसं काही नाही बरं. रिअपियर म्हणजे पुन्हा तयार होणे. बसा, काय हरकत नाही, चालते. ओके. चला आता बघा ही आकृती इथं आपण बघितलेली. या आकृतीमध्ये बघा हे टिलोफेज फर्स्ट पासून प्रोफेज सेकंड आकृतीमध्ये बघा. आकृतीमध्ये बघा कशा सेल तयार होलेले आहेत. मेटाफेज मध्ये बघा या ठिकाणी
बरोबर आहे. मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल रिजनमध्ये आलेले आहेत. अनाफेज सेकंडमध्ये क्रोमोझोम बिकम एल आर व्ही शेप्ड आहेत. आणि टिलोफेज सेकंडमध्ये तुम्ही सांगितल्यासारखं आता त्या ठिकाणी हळूहळू त्याच्यामध्ये तयार होऊ लागले आहेत. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर आता बघा सेकंड सायटोकायनेसिस. फर्स्ट साइटोकाइनेसिस कुठे पाहिलं आपण, सांगा बरं. फर्स्ट साइटोकाइनेसिस कहां देखे हमने? हाँ आप बोलो, फर्स्ट साइटोकाइनेसिस कहां देखे? हाँ हाँ तू सांगा. माय फर्स्ट सायटोकायनेसिस कुठे बघितलं आपण? मायटोसिस नाही, पहिलं मियोसिस मध्ये, फर्स्ट मियोसिस मध्ये. बरोबर आहे, करेक्ट आहे तुझं. तो थोडं गोंधळून गेलीस, बाकी तुला काही लक्षात आलं. आपके जहन में नहीं आया मैं क्या बोलूं तो? ऐसा अरे 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 बस बस. वो क्या है, वहां से यहां तक आने में इतना दम से अल्फाज आ गए की कान हमारे बहरे की नाही समज में आहे. आता तिला कसं दोष द्यायचं, तिने बरोबर म्हणले ना, आपल्याला ऐकू आलं नाही. बरोबर आहे का? लेकिन आवाज कैसा होना, बुलंद होना. बराबर आहे का? आपल्याकडे काय बी नाही, काय नुसतं आवाजच आहे. हो, आपल्याकडे काही बी नाही, खिचडी काम आहेत, बाकी सगळं नुसतं काय आहे, साने आवाज आहे, आवाज. बरोबर आहे का? आवाज एवढा बुलंद आहे, आरपार जाते आपलं. आणि त्या आवाजाच्या जोरावर आपण बाकी काय हातावर आहोत. हा बुलंद आवाज. हे लेकरांना थोडं म्हणलं की नाही, तिने मीठ मिरची लावून आणखीन बोलते. बरोबर आहे का सर? लय आणखीन लय. हां हां होऊ द्या. बरं असो, चला आता पुढचं सेकंड सायटोकायनेसिस बघा. सेकंड सायटोकायनेसिस म्हणजे काय? आता दुसरं सायटोप्लाझम मध्ये विभाजन. हे बघा, लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. एका पेशीचे इथं दोन पेशी तयार झाली, तिथं झाला. मग ह्या दोन पेशीचे या ठिकाणी इथे चार तयार झाले, तिथे लक्षात आलं काय म्हणतो? राईट, कळालं तुम्हाला हे? हा कसा त्या ठिकाणी स्वरूप आहे. तर त्या ठिकाणी खरं पाहिलं तर एकाचे दोन असे तयार होतात. इथे दाखवतो, इकडे एक इकडे एक, आणि इथे दाखवतो दोनचे चार झालेले. एक, हे दोन, हे तीन, हे चार. कळलं तुम्हाला या ठिकाणी? समज में आगा ना? हां चला चला. सेकंड सायटोकायनेसिस मध्ये या ठिकाणी बघा, सायटोकायनेसिस ऑकर आफ्टर द न्यूक्लियर डिव्हिजन. केंद्रकाचा विभाजन झाल्यानंतर सायटोप्लाझमचं विभाजन होत असतो. लक्षात आलं? टू हॅप्लॉइड सेल आर फॉर्म्ड फ्रॉम ईच अदर किंवा ईच हॅप्लॉइड सेल. दस इन ऑल फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. चार डॉटर सेल तयार होतात. दीज सेल्स अंडरगोज फर्दर चेंजेस टू डेव्हलप इनटू गॅमेट्स. नंतर याच पेशी काय होतात, त्याच्यामध्ये फर्दर पुन्हा चेंजेस होऊन डेव्हलप इनटू गॅमेट्स. नंतर त्याचं गॅमेट्समध्ये रूपांतरित होत असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस. आणि अगोदर आपण काय बघितलं होतं? सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस सुद्धा बघितलं आपण. आता इथं मियोसिस, याच्यातले मुद्दे लक्षात ठेवायचे काय आता या ठिकाणी, काय लक्षात ठेवायचे आता मुद्दे कोणते आहेत आणि कसे आहेत. तर या ठिकाणी याच्यामध्ये बघा काय म्हणतो मी, मियोटिक डिव्हिजन प्रोड्यूस गॅमेट्स और स्पोर्स. बघा लक्षात घ्या, मियोटिक डिव्हिजनने काय तयार होतं म्हणलं तुम्हाला? गॅमेट्स किंवा स्पोर तयार होतात. कारण हे विभाजन जर्म सेलमध्ये होत आहे, बॉडी सेलमध्ये होत नाही. मी अगोदर सांगितलं होतं, बॉडी सेल जर्म सेलमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट जे तयार होत त्याच्यामध्ये, म्हणून इथं सांगितलेलं आहे प्रोड्यूस द गॅमेट्स और स्पोर. इफ मियोसिस does not operate, then the number of chromosome would double or quadruple, resulting in the formation of monosteresis म्हणजे abnormal form. बरोबर, abnormal म्हणजे वेगवेगळं असलेलं त्या ठिकाणी, किंवा त्याच्यात थोडंसं नेहमीपेक्षा वेगळं झालेलं, असा त्याचा अर्थ. तसं होतो. मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो बघा. The constant number of chromosome is a given species
across generation is maintained by meiosis and fertilization. हे मेयोसिसमध्ये विभाजन होऊन फर्टिलायझेशन होऊन म्हणजे त्याचं म्हणजे क्रोमोझोमचा नंबर कॉन्स्टंट मेंटेन राहतो असा त्याचा अर्थ. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. कशामुळे? क्रॉसिंग ओव्हरमुळे. अँड एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. आणि जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतो. इकडचं तिकडं तिकडचं इकडं गेलेलं आहे. बरोबर आहे. टेक्स प्लेस लीडिंग टू जेनेटिक व्हेरिएशन. याच्यामुळेच काय होतो? अनुवांशिक वेगळेपण तयार होतो. विच आर रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. विच आर रॉ मटेरियल ऑफ इव्होल्युशन. आता बघा या ठिकाणी तो विश्लेषण सांगतो. गॅमेट सेल मेल आणि फिमेलच्या संदर्भाला. बॉडीचं सेल मायटोटिक सेल डिव्हिजन होतो. गॅमेट सेल म्हणजे आता तुम्हाला उदाहरण दिलं, आपली निर्मिती झालेली आहे. आपली आई आणि आपले वडील. बरोबर आहे. आई वेगळ्या ठिकाणातून आलेली असते, वडील वेगळ्या ठिकाणातून आलेले असतात. लक्षात आलं का म्हणतो? मग त्या ठिकाणी जेनेटिक मेकअप होतो. त्या ठिकाणी मेकअप झाल्यानंतर आईचा फिमेल गॅमेट, वडिलांचा मेल गॅमेट कंबाईन होऊन जीवाची निर्मिती होते. आणि मग कसं होईल त्या ठिकाणी? त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतात. व्हेरिएशनमध्ये बदल होतो. एक्झॅक्ट सर त्यांच्यासारखी कॉपी येत नाही. काही आईचे गुणधर्म, काही वडिलांचे गुणधर्म आले, झालं व्हेरिएशन. आणि हे थोडं व्हेरिएशन होणे म्हणजेच काय? फॉर्मेशन ऑफ एव्होल्युशन. उत्क्रांती घडून येण्यासाठी अशा प्रकारचं व्हेरिएशन हे रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा मटेरियल. बरोबर आहे. ही पृथ्वी एक पेशीपासून बहुपेशी तयार होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स खर्च झाले. आणि तोपर्यंत त्या ठिकाणी कसं आहे? हळूवार अशा पद्धतीने बदल होत गेला. थोडा बदल गेला. थोडा बदल होण्यासाठीच कितीतरी कोटी वर्ष गेले. लक्षात आलं का म्हणतो? तुम्हाला माहिती आहे की मी अगोदर सांगतो की पृथ्वीची निर्मिती 500 कोटी वर्षापूर्वीची मी सांगितली. बरोबर आहे का? किती कोटी वर्षापूर्वी? आणि आपल्या पृथ्वीवर या ठिकाणी 50 कोटी वर्षापूर्वीपासून काय तयार झालं म्हणलं? एक पेशी प्राणी. एक पेशी आहे. मग त्याच्या अगोदर म्हणलं तर 450 कोटी वर्ष पृथ्वी कशी होती? कशी होती? ओसाड, खडखडाट, ना पाणी, ना कोई जान, ना कोई पहचान. आता ग्रह आहेत का नाही? मंगळ ग्रह आहे तसा, आणखीन कितीतरी ग्रह आहेत. बरोबर आहे. कालांतराने एक पेशी प्राणी तयार होण्यासाठी आपल्या जीवशास्त्राच्या माध्यमातून 50 कोटी खर्च झाले. मग हे 50 कोटी वर्षांमध्ये त्या ठिकाणी सजीवाची निर्मिती झाली. म्हणजे पाणी तयार झालं पृथ्वीवर. पाण्यामध्ये ॲक्शन रिॲक्शन, विभाजन परत विभाजन असं त्या ठिकाणी होत आता या ठिकाणी आपण येऊन ठेपलेलो आहोत इथपर्यंत. आता ह्याच्यानंतर अजून काय आहे तर आपल्याला काय माहिती आहे का? सांगा. आहे का माहिती भविष्यात कसं होणार आहे? तर नो बडी नो. आपण आत्तापर्यंत झालेला सांगू शकू, पुढचं सांगू शकतो का? आणि आपलं विज्ञान भविष्यावर विश्वास ठेवत नाही, मात्र अंदाज लावू शकते. का होऊ शकते? अंदाज लगाने आ सकता है. बरोबर आहे. इतक्या वर्षामध्ये आपली अशी प्रगती झाली तर नंतरचा माणूस आणखीन कसं येईल? लक्षात आलं काय म्हणतो? भविष्यामध्ये काय सांगता येईल? प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटंसं विमान राहील, हेलिकॉप्टर राहील. बटन दाबले की आपलं एकटं उडालं, जसं मोटरसायकल घेऊन उडाल्यासारखं. बरोबर. हवेमध्ये उडेल, हवेत ॲक्सिडेंट होतील, वरून खाली पडतील, काही मरतील, काही वाचतील. अंदाज आहे. ये एक्झॅक्ट है क्या? नहीं बता सकते. पुरी मोटरसायकल अशी व्हायची म्हणून कोणाला माहीत होतं का? मोटरसायकलवर आपल्याला जाता येतं असं माहीत होतं? काहीच नाही माहीत. बरोबर आहे का? पण आता मोटरसायकल चालला कोणी आपण बोल नको महत्त्वाचं चालू आहे. बरं, लक्षात आलं? आता मी हे सांगितलं तुम्हाला. आणखीन याच्यापेक्षा वेगळं आणखीन काय होऊ शकेल? बरोबर आहे. पूर्वी आपली ऐपत सायकल घेण्याची सुद्धा नव्हती. करेक्ट मान्य करता तुम्ही? मी लहानपणी असताना जुनी सायकल होती वडिलांची, कितीतरी वर्षापूर्वीची, एवढी भंगार, काळी भर होऊन गेलेली, गंज चढलेल्या. बरोबर आहे का? मग मी काय केलं माहिती आहे का? ती बघा लक्षात घ्या, माझे अनुभव सांगतो. मी लाजत नाही, मी आणि कमीपणा सुद्धा समजत नाही. बरोबर आहे. आपलं काही कमतरता सांगण्यासाठी मी लाजत सुद्धा नाही. लक्षात आलं का? जे आहे ते आहे अशा पद्धतीने. ती भंगार सायकल काढली, नवीन ट्यूब टायर बसवले
आणि गावाच्या बाहेरून एक वळसा असा घातला त्या गाडीमध्ये, म्हणजे जसं एखादं विमान घेऊन फिरल्यासारखं. ते काय फिरत होतं घेऊन मी? सायकल. सगळे लेकरं ते मला पाठीमागे बसवा, हा तुला पठवायला बसवायला काय. ती गाडी अशा खडकाळ माळरानातून जात असताना पंक्चर झाली. मग ती दुरुस्तीला टाकली, नवीन टायर नवीन ट्यूब होतं तरी दुरुस्त केली, परत आणखी पळत. असं मी पळवत होतो की जसं विमान पळवल्यासारखं. माझे अनुभव आहेत ते, बरोबर आहे बिलकुल. आता कोणी काही म्हणा मला कसं का म्हणणार त्या ठिकाणी, बरोबर आहे. तर मी 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 लाजत नाही, बरोबर आहे. ज्यावेळेस मोटरसायकल मिळाली, भावानं मोटरसायकल आणली होती ती, त्यानं असा राऊंड मारला, आश्चर्यानं बघत होतो. हा हा आता मोटरसायकल हा कार ते कशाला आणलं ती गाडी तुझी, हे तिकडे बाजूला, बरोबर आहे का. आता कारचं बी महत्व राहिलं नाही. नका बाबा नको, तू सुजा, तू मला माझं मी तुम्ही, बरोबर आहे. आता भविष्यामध्ये आपल्या घरावर त्या ठिकाणी छोटंसं त्या ठिकाणी एक हेलिकॉप्टर, एक माणूस बसण्याचा, 2 माणूस बसा, मोटरसायकलवर बसल्यासारखं, मटण दाबलं उडाला बडबड 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 बडबड. किती आनंद आहे का. ह्या सुनाला लेकर आहे, बरोबर आहे का. वर जर पेट्रोल संपलं का गाडी, तर एक अंदाज व्यक्त केला मी, असं होऊ शकेल म्हणून. पण 100 थांबा, हे 100% एकदम एक्झॅक्ट करेक्ट आहे का? नाही, अंदाज आहे. अंदाज काही होऊ शकते, ह्याच्यापेक्षा वेगळं होऊ शकते किंवा ह्याच्यापेक्षा खराब होऊ शकते. लक्षात आलं का म्हणतो. तर हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अंदाज सांगू शकतो, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी सांगितलं बघा, काय या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, ॲबनॉर्मल फॉर्म असं सांगितलं, द कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम इन ए गिवन स्पेसीज ऑकर जनरेशन इज मेंटेन्ड बाय द मियोसिस अँड फर्टिलायझेशन बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. हे सांगितलं ना तुम्हाला, हे पॅरेग्राफ संपला आपला. आणि असा बदल होऊन थोडं होतो त्या ठिकाणी व्हेरिएशन होतो, आणि व्हेरिएशन होणं त्या ठिकाणी उत्क्रांती होते. उत्क्रांती म्हणजे बदल, आणि उत्क्रांती हे जे बदल आहे ना, मानवाची उत्पत्ती माकडापासून झालेली आहे आपण म्हणतो, बरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये जे गुणधर्म आहेत आणि आपल्यामध्ये इतर प्राण्यापेक्षा जास्त साम्य आहे. लक्षात आलं का म्हणतो. आता ते खूप कॅरेक्टर आहेत, काही इथे विषय नाही, खूप कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, कॅन यू टेल, हे तुम्ही सांगताल का म्हणतो या ठिकाणी. काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मायटोसिस आणि मियोसिस, त्या दोन्हीतलं फरक काय. नंबर 2, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मियोसिस फर्स्ट अँड मियोसिस सेकंड. एलॅबोरेट द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन कशाला म्हणतात. आता त्याच्यानंतर दिलेलं आहे इंटरनेट माय फ्रेंड, डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन लाईक सायक्लिन, मॅच्युरेशन, प्रोमोटिंग फॅक्टर, MPF, सायक्लोसोम्स, एन्झाइम्स लाईक सायक्लिन, डिपेंडंट कायनेज, बरोबर आहे, CDK प्ले इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोल ऑफ द सेल सायकल. सेल सायकलमध्ये असणाऱ्या भूमिका आहे का रे. डोंट टॉक प्लीज. त्याच्यानंतर कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन अँड एन्झाईम फ्रॉम इंटरनेट. आता इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलमध्ये जाऊन त्या ठिकाणी डाटा चालू करून तुम्ही कशाची माहिती कलेक्ट करा म्हणताय, कशाची, प्रोटीन आणि एन्झाईमची. इंटरनेटवर प्रिपेअर ए पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास. आणि क्लासमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवून द्या इंटरनेटच्या माध्यमातून, असं म्हटलेलं आहे. ओके, तर या